पायऱ्या आणि दरवाजा झाला की बुरुज करायला घ्यायचे. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त किती. तिथेही पुन्हा आजीचं शास्त्र. आता किल्ला म्हटलं की बुरुज पाहिजेच. बुरुज असतात म्हणून तर त्याला किल्ला म्हणायचं, नाहीतर तो नुसता डोंगर होईल. किल्ल्याच्या डोंगराची जी टोकं यायची तिथे मग दादा बुरुज बनवायचा. त्यासाठी नेहमीची युक्ती म्हणजे रंगाचे लहान डबे उपडे ठेवायचे आणि मग त्यावर चिखलाचे लेप द्यायचे. हे डबे दरवर्षी मिळायचे नाही, म्हणून मग त्यावरचा चिखल खरवडून ते किल्ल्याच्या खेळण्यांबरोबर खोक्यात साठवलेले असायचे. नंतर दादाला युक्ती सुचली की चिखल लावायच्या ऐवजी त्यावर कागद चिकटवून दगडाची भिंतच दाखवायची. मग तो कागदाला काळा करडा रंग फासायचा आणि मग त्यावर पांढऱ्या रंगानं चिरे रंगवून भिंत तयार करायचा. बाकीचा सगळा डोंगर तांबडा असायचा, पण बुरुज मात्र अगदी अट्टल दगडी दिसायचे. त्याने तसं केलं तेव्हा त्या युक्तीवर आजी फार खुश झाली. दादा किल्ला करत असला ना की पायऱ्यांवर बसून आजीचं कीर्तन चालू असायचं. एकदा दादानं रायगड करायला घेतला होता, तेव्हा आजीनं त्यात हिरकणी बुरुज करायला लावला. ती हिरकणीची गोष्ट आम्हाला माहिती होतीच, पण आजीने ती सगळी परत सांगितली. सांगून झाल्यावरती म्हणाली, शिवाजी कितीही मोठा असेल रे, पण आमची हिरकणी त्याच्याहूनही भारी निघाली. तिच्यामुळेच तो बुरुज बांधायला शिकला. हिरकणी त्या वाटेनं खाली उतरून गेलीच नसती तर कशाला बुरुज बांधला असता.